मित्रांनो, सेकंड इयर, थर्ड इयर आणि बी 2019 पॅटर्नचे 20 ते 26 मेच्या दरम्यान होणारे पहिले 2 ते 3 पेपर पोस्टपोन झाले. याचं खरं कारण काय आहे? मला खूप मुलं विचारताय, सर आम्ही अभ्यास केला, उद्या सकाळी 10ला पेपर आहे आणि आज संध्याकाळी 8ला मेसेज येतोय की पोस्टपोन झाले. नेमकी कारण काय? आम्हाला किती टेन्शन मध्ये आलं आणि पुढे होईल, पुन्हा आम्ही किती डिप्रेशन मध्ये जातोय. सो मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. उलटी संधी आहे, याचा तुम्ही फायदाच घ्या. या संधीने तुम्ही उलट डबल त्या विषयांना स्कोर करू शकता. आणि ऑब्व्हियसली पर्पल ॲप तुमच्यासोबत आहेच. पर्पल ॲपचे सबस्क्रिप्शन्स आहेत, ऑफर्डेबल आहे, त्यावरनं अभ्यास केला तर ऑब्व्हियसली तुम्ही स्कोरिंग करताच आहे. यस, आता कारण तुम्हाला सांगतो एक्झाम पोस्टपोन होण्याचं काय आहे की तुम्हाला माहितीच असेल, 18-19 तारखेला 18 आणि 19 मेला पुणे विद्यापीठामध्ये आपले कॅरी ऑनच्या संदर्भात भरपूर सारे मुलं तिथे गेलेले होते. आम्हाला कॅरी ऑन पाहिजे, कॅरी ऑन पाहिजे. 750 मुलं होती, त्यातले स्पेसिफिक मुलं. त्यांचं म्हणणं होतं की त्या 750 मुलांना कॅरी ऑन भेटलेला आहे आणि ऑब्व्हियसली तो भेटला किती तारखेला? 19 तारखेला. 20ला एक्झाम आहे. सो ऑब्व्हियसली लगेच, आणि त्यांचा एक्झाम फॉर्म पण भरला नाहीये. सो ऑब्व्हियसली एका दिवसात ते अभ्यास करू शकत नाही, एक्झाम फॉर्म भरलेला नाही. मग त्यांना तो वेळ भेटावा अभ्यासाला आणि एक्झाम फॉर्म भरायला. म्हणून त्या 750 मुलांना ज्यांना कॅरी ऑन भेटलाय त्यांच्यामुळे ही एक्झाम पुढचे जे 6 दिवस एक्झाम, 6 दिवस म्हणजे पहिले 2 ते 3 पेपर ते पोस्टपोन झाले. बाकी 27 मे पासूनचे पेपर ते जसे तसे 27 मे पासून 31 मे आणि 1 जून पासून 10, 11, 12 जून पर्यंत जे पेपर आहे ते जसे तसेच त्याच टाइमला होतील. क्लिअर? सो फक्त पहिल्या 6 दिवसांचे कॅन्सल झाले म्हणजे पोस्टपोन झाले, आणि ते ऑब्व्हियसली या कॅरी ऑनच्या मुलांमुळे. येस मित्रांनो, सो व्हिडिओ आवडला असेल आपल्या फ्रेंड्सलाही शेअर करा आणि ऑब्व्हियसली आता वेळ आहे, संधीचा फायदा घ्या. पर्पल ॲट आहेच, स्कोरिंग करा.